हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मच्छीचा प्रकार आहे बोंबील आहे। तर चला तर आपण सुरुवात करूया। मी बोंबील धुवून स्वच्छ केलेले आहेत। आता आपण याला मीठ लावूया। आणि आपण मीठ सर्व मिक्स करून घेऊया। याला चांगल्या प्रकारे चोळून घेऊया। आता यात घालूया मालवणी मसाला 1 चमचा, हळद पावडर पाव चमचा आणि मिक्स करूया। अशा प्रकारे मिक्स केलेले आहे। आता आपण हे झाकून 1 तासासाठी मसाला चांगला मुरेल आणि मग नंतर तळण्यासाठी घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपले मासे चांगले मॅरिनेट झालेले आहे, मसाल्याने चांगले कोट केलेले आहे। आता चला आपण सुरुवात करूया तळण्यासाठी। मी त्यासाठी बेसन पीठ मोठे 4 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे। बेसन पीठ आपल्याला असे पसरवून घ्यायचे आहे। आता यामध्ये मासे आपल्याला अशा प्रकारे डाळीच्या पिठामध्ये चण्याच्या पिठामध्ये असे घोळवून घ्यायचे आहे। तेल चांगले तापवायचे आहे। मसाला चांगले डाळीचं पीठ चांगले आपल्याला लावून घ्यायचे आहे। असे आपण झटकून घेऊया की याच्यातले जे जास्तीचे पीठ निघून जाईल। अशा प्रकारे आता इकडे आपल्या एकीकडे तेल तापलेले आहे, यामध्ये एक मासा घालून घेऊया। अशा प्रकारे पुन्हा दुसरा मासा घेतलेला आहे, त्याला चांगले पीठ लावून घेऊया। अशा प्रकारे टाकून घेतलेले आहे। आपल्याला जास्तीचे घालायचे नाही, मावतील इतकेच घालायचे। आणि आता तळण्यासाठी ठेवलेले आहे। एक बाजू तळत आहे, तोपर्यंत याला चमचा लावायचा नाही, हाय फ्लेमवरच तळायचे आहे। तर अशा प्रकारे तळून घेत आहे। तर बघा तर फ्रेंड्स, आपली एक बाजू तळलेली आहे। आता आपण याला उलटवूया। अशा प्रकारे उलटवलेले आहे। आता दुसरी बाजूही शेकून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपली दुसरी बाजूही तळून झालेली आहे। आता याला उलटवते। अशा प्रकारे मासे तळले जातात। हे जे तळलेले मासे आहेत ते आपल्याला असे किनारीला लावायचे आहे तव्याच्या। अशा लावल्याने ते कुरकुरीतही होतात आणि तेलही निथळले जाते। अशा प्रकारे आपण तळून घेतोय। बघू शकता आपण हे मी 2
मासे साईडला लावलेले आहे. तिसरा मासाही लावून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपण साईडला लावलेले मासे काढून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारचे मासे. अशा प्रकारे मी सर्व तळून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले मासे बोंबील तयार झालेले आहे. खूप सुंदर दिसत आहेत आणि खमंग वासही सुटलेला आहे. बाहेरून कुरकुरीत आहे आणि आतून सॉफ्ट आहे. अशा प्रकारचे हे बोंबील तळले जातात. मी हे बोंबील मार्केटमधून आणल्याच्या नंतर धुवून स्वच्छ केले आणि त्याला आज साधाच मसाला लावला, कारण माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी हा साधा मसाला लावलेला आहे. मालवणी मसाला आणि मीठ लावलेले आहे. दुसरा हिरवा मसाला लावलेला नाही. आणि हा मसाल्यामध्ये पण खूप सुंदर आणि खमंग लहान मुले सहजपणे खाऊ शकतात अशा प्रकारचा मी मासे ओले बोंबील तळून काढलेले आहेत. बेसन पिठामध्ये तळल्याच्या नंतर याचा खूप खमंग वास येतो आणि खमंगही होतात. अशा प्रकारचे मासे तुम्हीही बनवा, तुम्हाला खूप आवडतील. मुलेही खूप, सर्वच मोठ्यांनाही आवडतील. अशा प्रकारचे मी मासे ओले बोंबील तळून काढलेले आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.